हॅलो गाईज, कसे आहात? होप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं खूप दिवसानंतर आमच्या व्हिडिओ आमच्या चॅनलवरती. तर भरपूर दिवस झालं कामामुळं नाही का, म्हणजे खरं सांगतो, म्हणजे ब्लॉग शूट पण केले होते, व्हिडिओ काढले पण होते, पण ते टाकता आले नाही काही कारणामुळं. दुपारपर्यंत माझा बड्डेचा ब्लॉग शूट केला होता, मी माझ्या हाताने शूट केला होता. त्या दिवशी संक्रांत पण होती. भरपूर जणांनी मला म्हटलं पण होतं की दादा तुमच्या बड्डेचा ब्लॉग शूट करा. तो केला पण होता, पण काय झालं माहिती आहे का, ऐन मुवमेंटला म्हणजे संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान ही ज्या टायमाला ववळायला गेली होती, ती तिकडे ववळायला गेल्यानंतर ती जी लाईट गेली घरातली, ती जवळजवळ 11:30पर्यंत रात्री लाईटच आली नाही. मग ते अर्धा केलेला जो ब्लॉग मी शूट केलेला तो मी तसाच ठेवून दिला आणि मी तो काही टाकला नाही. बरं जाऊ द्या, हा जो व्हिडिओ आहे हा आमच्या अवनीचा बोरस्नान आहे उद्या, तर त्याच्या आधारित एक दिवसाआधीचा हा व्हिडिओ आहे. तर आमच्या अवनीला जवळजवळ ते मकर संक्रांत यायच्या आधी 10 दिवसाआधी त्याचं वेळ लागलं होतं. तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी, पूर्ण व्हिडिओ बघा, नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसं वाटतं व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर उद्यासुद्धा तुम्हाला मोठा लट व्हिडिओ बघायला भेटणार, खूप मोठा असा व्हिडिओ. कारण की आमच्या घरात उद्या ते बोरस्नान पण आहे आणि हिने हळदी कुंकू ठेवले पहिल्यांदाच आमच्या घरी. तर खूप सारी मजा आणि मस्ती येणार. कोण कोण येणार ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार. तर चला ब्लॉग बघूया. ले का, चला चला, कुठं जायचंय तुला? कसले कपडे? संक्रांत तर झाली. कसला टी शर्ट? हा, संक्रांत झाली पण बाळा, झाली. विचार यांना, विचार फोन झाली का नाही सांगायला. संक्रांत, संक्रांतला माझा बर्थडे होता बाळा, संक्रांत झाली. कसले कपडे आणायचे तुला? त्याला काय म्हणतात माहितीये का? काय म्हणतात सांग तुम्हाला, तुझ्या डोक्यात आहे. संक्रांत झाली का नाही ग? संक्रांत झाली ना? झाले ना. हिला सांग. एक तरी ठेवलंय का घरात काहीतरी? एवढं आणायचं आणि फेकून द्यायचं. अगं पण कुठं चालला म्हणती, मला काय कळा नाहीच. कसले कपडे? हा, कसले ब्लॅक? काय बड्डे आहे का तुझा? कसं? अच्छा, ब्लॅक ब्लॅक घालायचं का आपण दोघांनी? हो, पण अगं इकडं आहे ना, ऐक ना. पण अगं संक्रांत झाली बाळा. अच्छा, तुला ते हे बोर स्नान करायचे का? हा हा, बोर स्नान करायचे का? इकडे इकडे इकडे, हळू ना. कसं करतात माहिती का ते? मग त्याला ब्लॅक कपडे घालतात का? ते कोणी सांगितलं तुला? काय सांगितलं मम्मीने? काय होतं? अच्छा, ब्लॅक कपडे घातले तर चांगलं होतं. हा ना. आणि वाईट घातल्यावर? हा का? चांगले, म्हणजे प्लॅन करून ठेवला वाटतं तुम्ही दोघींनी. हा, तर गाईज हिला जायचे कपडे आणायला, हिचं बोरस्नान करायचं आहे उद्या. तर त्याच्यासाठी आम्ही कपडे आणायला चाललो आहे. आणि माझ्यापेक्षा जास्त हिलाच उत्साह झाला. हा, इकडे पुढे पुढे येऊन बोल. काय म्हणली? काय म्हणतात त्याला? बोरस्नान, बोरस्नान, बोरस्नान. काय काय असतं त्यात माहितीये का? हा, पण आपण तुला कपडे आणायला नाही चाललेलो आहे. विचार तिला. अगं आपण कपडे आणायला नाही चाललेलो आहे. आम्ही नाही का, मम्मी घरात ते हे ठेवणार आहे, काय म्हणतात ते, हळदी कुंकू. तर त्याचं सामान आणायला चाललोय आपण. अगं बोरस्नान नाही करत आता. तू काय लहान राहिली का? हा, दादाचं बोरस्नान नाही करायचं. हा, मग मुलींचं करतात का फक्त? हा हा, कोण म्हणलं पोरांचं नाही करत? होय ग, हे बघ काय म्हणते, काय मुलांचं नाही करत का? दादाचं पण केलं होतं.
कपडे आहेत घरात, काळे कपडे ते घालायचे. नको घ्यायला, ऐक पैसे आपले जात आहेत. काळे कपडे मी एक ओढणी आणतो, त्याची तुला साडी बनवून देतो. काळी साडी आणून, काळी ओढणी आणतो. हा हा कोणती का? असं काय लय हाऊस असते कपडे वगैरे घ्यायचं, काय चप्पल जरी घ्यायचं असेल ना, लय मोठा उत्साह असतो. बाटली बिटली घेऊन पाण्याची स्वतःची. हा आणि हिला सुद्धा आणि हिच्या मम्मीला सुद्धा लय हाऊस असते असं चप्पल जरी घ्यायची असेल ना. हा चप्पल म्हणा, आता हे कपडे म्हणा, शॉपिंग म्हणा, लय उत्साह एकदम, नाही का? हा हा हा. आता हिला तर घेऊन चाललोय. आता ही बघू, आता ही पण काय करते तिकडं. अरे देवा, पॅन्ट बघितलं का? नवऱ्याला आहे का काय? आहे का? तुम्हाला असलं फाटलेलं एवढं पॅन्ट तरी पप्पानी हेच पप्पाला आहे का कपडे घालायला? हा झाकून घ्या म्हणते ती बघा, रुमाल बांधा. असं झाकू. मला एक घेऊ ना पॅन्ट. आहे का पैसे? हा पैसे नाही, मग पैसे तुझ्या ड्रेसला कोण देणार पैसे? हा हा अगं पप्पा स्वतः फाटके कपडे घालते, पप्पा कसे देणार? बोल ना, बोल. नको घेऊ ना मग ड्रेस तुला. तोंडातला हात काढ. कशी घ्यायची? पैसे नाही पप्पा, फाटकी पॅन्ट घातली. तर आवलीसाठी आपण घेऊन आलो आहोत, ड्रेस आणला त्यासाठी. ड्रेससाठी खूप फिरलो, पण काय म्हणजे एवढे ड्रेस जास्त अवेलेबल नव्हते वाटतं मार्केटमध्ये. फ्रॉक्सच जास्त होते, त्यामुळे असा ड्रेस आणला आपण त्यासाठी. हा असा घागरा आणलाय तिला खाली. काय म्हणतात? घागरा छोली, गाऊन चोली नाही म्हणत, गाऊन म्हणला तो माणूस. गाऊन नाही म्हणले ते, काय म्हणले ते, पोलकी. तर आता उद्या हे घातल्यानंतर बघू शकता तुम्ही ती कशी दिसेल. तर तिचं उद्या बोरस्नान आहे आणि हळदी कुंकू सुद्धा आहे. तर तुम्ही जवळपास राहत असाल तर तुम्ही हळदी कुंकाला घरी येऊ शकता. आणि उद्या आपण बोरस्नान ठेवले अवनीचं आणि हळदी कुंकू पण दोन्ही सोबतच ठेवले. तर उद्या भरपूर सारे कामं असणार आहे मला, ते करायचे, आवरायचे उद्या. आणि आपण नवीन स्टॉक पण आणलाय, तर ज्यांना कुणाला जवळपास राहत असताल किंवा ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर आपल्या पेजवरती नवीन नवीन फोटोज अपलोड झाले असतील आणि छोट्यामध्ये पण क्लिप्स आणलेत भरपूर सारे. तर येऊन तुम्ही विजिट करू शकता आणि घेऊ पण शकता. आणि उद्याचा ब्लॉग पण तुम्हाला परवा दिवशी पाहायला मिळेल बोरस्नानचा. तर चलो गाईज, बाय बाय, उद्या भेटू.